नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. तर टाइम झाला 9:30, 20 जुलैची डेट आहे, 21 जुलैची एक्सपायरी आहे. चलो, तर काय बघायचं, सगळ्यात पहिलं शिफ्टिंग चेक करायचे. शिफ्टिंग मध्ये काय दाखवतोय, रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,250 वरून 24,209 वाजून 16 मिनिटाची शिफ्टिंग, त्याला मी कन्सिडर नाही करणार. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे माझा 24,200 वरती, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. आता त्याच्यावरती कुठे पर्सेंटेज आहे का, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, एकदा चेक करूया. एकदा 24,250 चेक करूया. 24,250 वरती काय करताना दिसत आहे, पर्सेंटेज ग्राफ जर इन्क्रीजिंग असेल तर तो शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असू शकतो, आणि डिक्रीजिंग असेल तर म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. म्हणजे 24,250 वरती ग्राफ डिक्रीजिंग आहे, म्हणजे माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. 24,200 ला सपोर्ट आता येऊया सपोर्ट साईडला. तर सपोर्ट माझा 24,200 वरती स्ट्रॉंग आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. नो शिफ्टिंग येत आहे. ह्याचे पर्सेंटेज बघूया, कुठे इन्क्रीजिंग होताना दिसते का. 24,100 ला चेक करूया, पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का. पर्सेंटेज ग्राफ जर ओपन करून चेक केला तर पर्सेंटेज ग्राफ फ्लॅट आहे, त्याच्यामुळे सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग. आता मला काय ट्रेड प्लॅन करायचे, माझ्यासाठी एक कॉलचा आणि पुटचा ट्रेड बनवू शकतो. चला 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि चेक करूया. चला, मार्केट कुठे चालू आहे आता, 24,150च्या रेंज मध्ये. मला जर 24,200च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करावा लागेल, आणि जर सपोर्ट मध्ये वीकनेस नाही आली तर 24,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करणार, कारण मार्केट ऑलरेडी एक स्ट्राईक प्राइस खाली चालू आहे. चलो प्ले करून बघूया. 24,150च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनतो का, नाही बनत. का नाही बनत, कारण फक्त ओवाय चेनची वीकनेस आहे. तिघांची वीकनेस मला 24,100 वर असेल तर मी तिथनं पुढचा ट्रेड करणार. तोपर्यंत पुढचा ट्रेड इथनं बनत नाही 24,150 वरनं. का नाही बनत, सपोर्ट माझा 24,200 ला आहे, सपोर्टची वीकनेस मला 24,100 ला पाहिजे, तर माझा SW/2 24,150 होईल, तर मी तिथनं ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केटनी लेवलच्या वर क्लोज झालेलं आहे. आता सपोर्टची जी वीकनेस होती ती संपलेली. आता माझ्यासाठी इथनं कॉलचा ट्रेड बनेल का. आता ट्रेंड बेरिश आहे, सेफ वाल्यांसाठी तर नाही बनणार, पण रिस्की जे लोक कॉलचा ट्रेड घेतात त्यांच्यासाठी हा कॉलचा ट्रेड बनू शकतो. सेफ वाल्यांसाठी हा कॉलचा ट्रेड नाहीये. ज्यांना रिस्क घ्यायचे ते रिस्की कॉलचा ट्रेड घेऊ शकतात, जे ट्रेंडच्या अगेन्स्ट जाऊन ट्रेड करतात. सेफ वाल्यांसाठी 24,200च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालंय. रिस्की वाल्यांसाठी पण इथे लॉस बुक करायचा नाहीये. मार्केटमध्ये ज्यावेळेस 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय तर तुमचा एसएल कॉस्ट टू कॉस्ट येईल, आणि टार्गेट बुक करायच्या मार्गावरती थांबायचं आपण. चल, ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ आलेलं आहे, तिथे तुम्ही बुक करू शकता. रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड जे सेफ करणार होते त्यांना एंट्री मिळालेली नाही. जोपर्यंत लेवलला टच होत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाहीये. आता सपोर्टची वीकनेस संपलेली आहे. सपोर्ट वर आला तर सेफ वाले पण कॉलचा ट्रेड घेऊ शकतात. मार्केट खूप टाइमपास करत आहे. मार्केट सपोर्टच्या जवळ आलेलं आहे आणि सपोर्टच्या वरती रिस्पेक्ट करून क्लोज झालेलं आहे, त्याच्यामुळे मी इथनं एक छोटासा कॉलचा ट्रेड बनवू शकतो. माझा एक कॉलचा ट्रेड बनेल, 20 पॉइंटचा एसएल असणार आहे, आणि माझं टार्गेट असणार आहे 24,150 ते 24,200चा सपोर्ट. चलो प्ले करके बघूया काय होतंय. डाटामध्ये काय वीकनेस दिसते का, थोडस पर्सेंटेज वरती लक्षात ठेवायचं आपल्याला. लेवलच्या खाली चालू आहे, वाट बघूया. सपोर्ट मध्ये वीकनेस येताना दिसत आहे. सपोर्ट मध्ये जर वीकनेस दिसते तर मला आता ह्या ट्रेड मधनं निघणं गरजेचं झालेलं आहे. चला, आपल्याला काढायला मोका देतोय का, दिला तर निघून जाऊया, नाहीतर आपला एसएल आला तर एसएल बुक करायचा. इथं डाटाने तुम्हाला काढायला बाहेर जाण्यासाठी मोका दिलेला आहे. ह्या ट्रेडला इथनं एक्झिक्यूट करायचं आहे. आपण जे तर बाय केलंय तिथेच त्याला एक्झिक्यूट करायचं, लॉस मध्ये नाही काढायचं. निफ्टीने तुम्हाला डाटाने सांगितलंय की ह्या ट्रेड मधनं निघून जावा. ज्याच्या भरोश्यावर तुम्ही कॉलचा ट्रेड घेताय तो वीक होताना दिसतोय, त्याच्यामुळे आपण ह्या ट्रेड मधनं निघून जायचंय. चला, मग 24,150च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनतो का, नाही बनत. का नाही बनत, कारण मला 24,100 वरती वीकनेस पाहिजे, तरच मी तिथनं पुढचा ट्रेड बनवू शकतो, नाहीतर 24,200चा रेजिस्टन्स. मार्केट आले 24,150च्या सपोर्टला. आता काय इथनं मी कॉलचा ट्रेड बनवू शकतो का, चला इथं चेक करूया. 24,150च्या सपोर्ट वरती आलेला आहे मार्केट. सपोर्टची वीकनेस कोणाची दिसते, ओवाय आणि ओवाय चेनची. पर्सेंटेज खूप जास्त आहे, व्हॉल्यूमचं पर्सेंटेज नाहीये, त्याच्यामुळे जे रिस्की ट्रेडर आहेत ते लोक कॉल करू शकतात. सेफ वाल्यांसाठी हा ट्रेड नाहीये.
ज्यांनी पण जर बाय केलेला असेल त्यांच्यासाठी लक्षात ठेवा, हा खूप म्हणजे खूप रिस्की आहे. एसएल गेला तरी चालेल, एसएल जाण्याची संभावना जास्त असतात अशा वेळेस. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालंय, एसएल कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि लगभग टार्गेटच्या जवळ आलेला आहे. चला बघूया काय होतं. पुढच्याच कॅन्डल मध्ये इथं टार्गेट बुक झालेला आहे. आता मला काय करायचं, 24,200चा रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचं ट्रेड प्लॅन करतो. रेजिस्टन्स मध्ये मला वीकनेस नाही आली तरच प्लॅन होणार, नाहीतर नाही करू शकत. सपोर्ट परत स्ट्रॉंग झालाय 24,100 वर, 24,200 वरती जी वीक होती ती वीकनेस संपलेली आहे. सपोर्ट परत स्ट्रॉंग झालाय, रेजिस्टन्स आता मला वीकनेस दाखवतोय. म्हणजेच डाटा काय करतोय, एक्सपायरी उद्या असल्यामुळे आज डाटा लवकर शफल होतोय. डाटा असा लवकर जर चेंज होत असेल तर तुम्हाला पण आपलं माइंड चेंज करणं खूप गरजेचं आहे. सेफ वाल्यांसाठी ट्रेड जर नाही भेटत आहे तर थोडंसं वेट करायचं. वीकनेस नसेल तरच आपण पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. लेवलला टच झालेला आहे आणि रेजिस्टन्स मध्ये वीकनेस दिसते तर माझा इथं पुढचा ट्रेड बनणार नाही. तर आज सेफ वाल्यांसाठी ट्रेड तर मुश्किलच दिसतंय मला. सपोर्टला आला तर बघूया, परत चान्स भेटला तर. आणि हा आपला ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. रेजिस्टन्स मध्ये वीकनेस आहे त्याच्यामुळे पुढचा ट्रेड नाही बनला. सेफ वाल्यांसाठी आज ट्रेड नव्हता. ट्रेड नाही भेटला तरी काय हरकत नाही, तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवून पण एक ट्रेड केलेला आहे. बायर साठी तुम्हाला परफेक्ट एंट्री असणं खूप गरजेची आहे. बायरला कधी पण रोज ट्रेड भेटतील असं नाहीये, ठीक आहे. तर लक्षात असू द्या, ट्रेड जरी नाही केलं तर तुम्ही एक ट्रेड केलाय जेणेकरून तुमचं कॅपिटल वाचवलंय. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला, होम पेज वरती भेटेल. होम पेज वरती यायचं, फ्री इव्हनिंग वेबिनार 6:45 ला ऍक्टिव्हेट होते. इथं तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफाईड वर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल, तिथे तुम्ही त्याला जॉईन करू शकता. एओसी ला जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर पुण्यामध्ये आपली एक नवीन बॅच सुरू होणार आहे. एक्सप्लोर कोर्सेस वर जर क्लिक कराल तर तुम्हाला एओसी अकॅडमी नावाचं पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला पुण्यामध्ये 30 जुलैला जी बॅच चालू होणार आहे त्याची डिटेल्स भेटेल. त्या डिटेल्ससाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8149459525. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्सचे डिटेल्स घेऊ शकता. अन्यथा सपोर्ट नंबर आहे 9953262262. या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला बाकीच्या पण कोर्सेसचे डिटेल भेटतील. जसं सुरतला आहे, जयपूरला आहे आणि मुंबईला पण चालू होणार, तर ह्याची डिटेल्स तुम्हाला भेटतील. तुम्ही त्या मेंटॉरला पण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सपोर्ट नंबरवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.